नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत मटारचे अप्पे। तर आता भरपूर बाजारामध्ये मटार आलेले आहेत आणि गाजर सुद्धा भरपूर आलेले आहेत। तर मटार आणि गाजर घालून आपण बनवणार आहोत इन्स्टंट अप्पे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण हे अप्पे बनवणार आहोत आणि यामध्ये मी काही मस्त असे ट्रिक्स वापरलेले आहेत, तर तुम्हाला त्या नक्की आवडतील। तर आता आपण बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार। इथे मी 1.5 वाटी रवा घेतलाय। तर हा कोण बारीक रवा नाही, तर जो आपण रेग्युलर उपम्यासाठी किंवा शिरा बनवण्यासाठी जो वापरतो तो जाड रवा घेतलेला आहे। जर 1.5 वाटी रवा असेल तर आपल्याला इथे अर्धा वाटी दही घालायचंय। म्हणजे मी मेजरिंग कपने 1.5 कप रवा आणि अर्धा कप दही घेतलेला आहे। नंतरच आपण ह्यामध्ये एक नवीन असं ट्रिक म्हणजे ह्यामध्ये आपण नारळाचं पाणी घालणार आहोत। कारण आपण ना चटणीसाठी नारळ फोडलेलं आणि मग ते पाणी आपण पिऊन टाकतो। मग अशा पद्धतीने आपण याची टेस्ट आपल्या अप्प्यांमध्ये यावी म्हणून आपण इथे नारळाचं पाणी सुद्धा घातलेलं आहे। नंतर आपण इथे जे मटार आहेत हे मी थोडेसे ब्लांच करून घेतलेत आणि चॉपर मधनं आपल्या चॉपिंग मधनं काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने क्रश करून घेतले। तर हे मी इथे घालणार आहे। नंतर आपण इथे ओलं खोबरं सुद्धा घालणार आहे, म्हणजे ओल्या खोबऱ्याची चव आपल्या अप्प्यांना येईल, छान लागेल। नंतर इथे आपण किसलेलं गाजर वापरणार आहोत। आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि हे मिक्स करून घेऊया आपण। बघा, आपण इथे कांदा पण वापरणार आहोत, पण कांदा आपण त्याची फोडणी करायची। कांदा मिरची याची आपण फोडणी करून मग यामध्ये घालणार आहोत। शिवाय बीट पण घालायचे, पण मी आत्ताच घालणार नाहीये, नाहीतर पूर्ण आपल्या बॅटरचा रंग बदलून जाईल आणि लालसर बॅटर होऊन जाईल। म्हणून आपण जे बीट आहे ते नंतर घालायचे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचे आणि आपलं जोपर्यंत फोडणी तयार होते तोपर्यंत म्हणजे एक 10 मिनिटं आपण हे रेस्ट करायचे, म्हणजे जो आपला रवा आहे तो छान फुलेल। आता इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। कदाचित नंतर रवा फुगल्यानंतर आपल्याला अजून इथं थोडंसं पाणी लागेल। तर गाजर मटर नंतर बीट घातल्यामुळे हे जे अप्पे आहेत हे खूप असे हेल्दी होतील आणि लहान मुलांना अशा पद्धतीने जर आपण अशा भाज्या आपण एकत्रित करून मुलांना दिल्या तर किती छान हेल्दी असं। हे पहा, अशा पद्धतीने मी हे मिक्स केलंय। आता हे मी झाकून एक 5 ते 10 मिनिटं ठेवून देणार आहे। 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलंय। तेल छान तापलं, का आपण इथे मोहरी घालायची। मोहरी मस्त तडतडली पाहिजे। तर मी जवळजवळ 2 छोटे चमचे इथं मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली का आपण इथे हिरवी मिरची घालून घेऊया। नंतर इथं मी कढीपत्ता कापून घेतलेला आहे, कापलेला कढीपत्ता घालणार आहे आणि बारीक अगदी आहे बघा फाईन चॉप केलेला कांदा। छान असं हे मी परतून घेते बघा, मस्त चांगलं लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचं। तुम्हाला जर कच्चा कांदा कच्ची मिरची आवडत असेल तर तुम्ही कच्चा कांदा मिरची सुद्धा यात घालू शकता, पण मी अशा पद्धतीने परतून घेते
कारण लहान मुलं काय करतात, मग कांदा काढ, मिरची काढ असं करत राहतात ना. आता ही मिरची अगदी तिखटच नाही अजिबात, त्यामुळे इथे मिरची सुद्धा मी अशा पद्धतीने कट करून घातलेली आहे. आपल्याला मी थोडस पाणी घालणार आहे. अजून अर्धा ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे, कारण रवा जो आहे ना तो पूर्ण पाणी आहे ना ते ऍब्झॉर्ब करून घेतो. घेतलेला तो कांदा यात घालून घ्यायचा. हा कांदा आपण यात घालून घेतलाय. मिक्स करून घ्यायचंय कांदा मिरची. तुम्ही अशा पद्धतीने कांदा परतून घालून बघा, खूप सुंदर लागतं. आपण कच्चा कांदा घालण्यापेक्षा असा परतलेला कांदा छान लागतो आपल्या आप्यांमध्ये. कोथिंबीर घालते मी इथे. आणि आता आपण ह्यामध्ये बीट घालणार आहोत. आणि अगदी हलक्या हाताने, फक्त हे बघा रंग लगेच चेंज व्हायला सुरुवात होते, त्यामुळे मी बीट उशिरा घातलंय. आता इथे आपण एक छोटा चमचा सोडा घालतोय, हे बघा. आणि त्यावर थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे तो ऍक्टिव्हेट होईल. तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता. आणि अशा पद्धतीने आपण हे मिक्स करायचे, जेणेकरून या बीटचा रंग पूर्ण उतरू नये म्हणून यामध्ये. आप्याचा पॅन अगदी मस्त तापलाय, त्यामध्ये आपण अशा पद्धतीने तेल सोडून घेऊया. तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. आणि आता आपण ह्यामध्ये टाकताना इथून सुरुवात करायची आणि मग आतमध्ये टाकायचं, कारण हे इथे जास्त तापलेलं असतं आणि मग इथे पटकन आप्पे शिजतात. त्यामुळे टाकताना आपण इथून टाकायचंय. आणि एक एक चमचाच आपल्याला इथे टाकायचंय, कारण आपण जेव्हा ते पलटी करू ते मस्त असे फुगलेले असतात, मग ते व्यवस्थित असे शिजणार नाही. हे बघा, एक एक चमचा. रंग बघा किती सुंदर गुलाबी असा दिसतोय. म्हणूनच मी आधी बीट घातलं नाही, शेवटी बीट घातलेलं आहे. कारण कसं, आधीच जर बीट घातलं असतं ना तर पूर्ण बीटचा रंग आपल्या आप्यांच्या पिठामध्ये झाला असता. त्यामुळे शेवटी बीट घालायचं. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घ्यायची. खालून अगदी व्यवस्थित शिजेल आणि गॅस अगदी मंद करायचा आहे. मंद गॅसवरच आपल्याला हे आप्पे शिजवून घ्यायचे, कारण मग ते आतमध्ये पण व्यवस्थित शिजले पाहिजे. बघूया. आता आपण जेव्हा पलटी करतो ना आप्पे, तर तेव्हा आधी आतल्या बाजूने पलटी करत बाहेरच्या बाजूने पलटी करत घ्यायचे, कारण आतल्या बाजूने पहिले ते शिजले जातात आणि मग नंतर बाहेरच्या बाजूने शिजले जातात.
म्हणून पलटी करताना आधी आतल्या बाजूने पलटी करून घ्यायचे. आता आपले आप्पे एका बाजूला व्यवस्थित असे छान हे बघा व्यवस्थित शिजलेत आणि दुसऱ्या बाजूला आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे. तर आता आपण ह्यावर अजून 1 चमचा ते 2 चमचे तेल घालून घेऊया आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण हे आप्पे शिजवून घेऊया. हे बघा 1-2 चमचे तेल मी इथे घातलेलं आहे आणि झाकण ठेवून मी अजून 5 मिनिटं थोडासा गॅस मोठा करून हे चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे हे आतून सुद्धा छान असे म्हणजे शिजतील आणि आपले आप्पे हे छान असे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे तयार होतील. तर आता 5 मिनिटं झालेत आणि आपले आप्पे सुद्धा तयार झालेत. तर मी काढताना सुद्धा आधी आतल्या बाजूने काढून घेते आणि नंतर बाहेरचे आप्पे काढून घेणार आहे, म्हणजे सगळे आप्पे व्यवस्थित असे दोन्ही बाजूने मस्त असे शिजले जातील, भाजले जातील. हे बघा रंग किती सुरेख आलेला आहे आणि आपले आप्पे सुद्धा आतून सुद्धा अगदी मस्त शिजलेले आहेत, मस्त झालेले आहेत. तर आता मी हे सगळे आप्पे काढून घेते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आप्पे बनवून पहा. तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. ज्या आत्ता सध्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता. तर आता मी दुसरा घाणा घालून घेणार आहे. त्यासाठी मी अजून 1 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने इथे मी आप्प्यांचं पीठ घालून घेते. आधी बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला अशा पद्धतीने हे पीठ मी यामध्ये घालून घेणार आहे आणि दोन्ही बाजूने खरपूस असे हे आप्पे आपल्याला छान भाजून घ्यायचे. मस्त लागतात अगदी आणि अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आपण हे आप्पे बनवू शकतो आणि मुलांना हे आप्पे खूप हेल्दी आहेत मुलांसाठी, कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि बऱ्याच अशा 2-3 भाज्या वापरलेल्या आहेत ज्या मुलांसाठी खूप हेल्दी आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की आप्पे बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर मी हे दुसरा घाणासुद्धा आपला बनवून घेतलेला आहे आणि हे सुद्धा आप्पे आपले तयार झाले आहेत खाण्यासाठी. तुम्ही हे आप्पे टिफिनला सॅटरडेला जेव्हा हाफ डे असतो तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही मुलांना आप्पे बनवून देऊ शकता. आणि तयार आहेत आपले आप्पे. आणि मी इथे खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत हे खायला देऊ शकता किंवा कोणताही सॉस नसेल किंवा चटणी नसेल तरीसुद्धा असेच सुद्धा हे आप्पे खूप सुंदर लागतात खायला. अशा पद्धतीने आप्पे नक्की बनवा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या असतील तर ते नक्की सांगा. आता मी तुम्हाला एक आप्पात जे आप्पे आहेत त्यातला एक तोडून दाखवते. हे बघा किती सुंदर आतून अगदी सॉफ्ट आणि वरतून अगदी छान कुरकुरीत असे हे आप्पे तयार होतात. तर तुम्ही नक्की बनवून पहा. अगदी भारी झालेत. आता मी एक चटणी सोबत खाऊन बघते खास. तर तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला हे आप्पे आवडले असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर आता पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.